आतमध्ये पाठवायच्या. बदलापूर मोबाईल टीमला देखील विनंती असेल की आपण शतरक्षण त्वरित सजवायचा. Jazz in the mix. Jazz in the mix. Jazz in the mix. गावदेवी लहान दामणी टीमने जबरदस्त खेळ दाखवला. मात्र शेवटच्या मोमेंटला जो फुलटॉस चेंडूवरती षटकार आला तिथून कुठे का होईना सामना पलटला गेला आणि पराभूत तुमच्या वाटेला आला गेला. खऱ्या अर्थानं ज्याची कुणाची चावी हरवली असेल ओळख पडून मात्र ती चावी घेऊन जायचंय. आमच्याकडे पोहोचले गेल्या. ज्याच्या कुणाच्या गाडीची चावी हरवल्या त्या आमच्यापर्यंत पोहोचले गेल्या. सामन्याला सुरुवात होईल. आपण पाहतोय सामना दोन षटकांचा सलामी जोडी अंकुश वाघ आणि अवि वाघ वाघ बंधूंची जोड्या. खऱ्या अर्थाने आज आपण जर का पाहिले गेला जबरदस्त सामने पाहायला मिळाल्या. मात्र हा शेवटचा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये जो संघ जिंकेल तो टॉप 6 मध्ये आणि ह्या चमचमत्या एका ट्रॉफीचा हकदार. आणि त्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू वेगवान तेज तरार अंकुश वाघ साठी हा प्रचंड वेगवान चेंडू होता. गोलंदाज अजयचं कौतुक करेन ज्याने मागचा सामना खऱ्या अर्थानं जो सामना फसला होता तो सामना मात्र आपल्या टीमच्या बाजूने झुकून दिला. जो षटकार ठोकला तिथून जो सामना मात्र पूर्णपणे टर्न झाला आणि पूर्णपणे मोहपाडा संघ मात्र जिंकला गेला आपण पाहतोय. आणि इथून समोर वाघाजवाडी संघाच्या अगेन्स्ट बॅटची टॉप एज फटका फसला जातोय. फलंदाज होईल बाद. अंकुश जड पावलाने मैदानाच्या बाहेर झाला आपण पाहतोय. नवीन फलंदाज वन डाऊन साठी रुपेश वाघ. यावेळेस पाहावं लागेल अवे फ्रॉम द बॉडी. पंच सांगत असताना लाईन खराब आहे आणि इथून अतिरिक्तच्या स्वरूपात डाबाची सुरुवात होईल. आपण जर का पाहिल्या गेला रुपेश वाघचा जर का विचार केला गेला फार कमी कालावधीमध्ये रुपेश वाघनं टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर मोठी चाप सोडल्या. यावेळेस पाहावं लागेल थेट एष्ट्यांचा वेध फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा 1 या अंकावरती.
दोन धक्के लागले गेलेत. फलंदाज अंकुश देखील 0 धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर रुपेश देखील 0 धावसंख्येवरती बाद झालाय. एक्स्ट्रा स्वरूपात एक सिंगल आल्या. 3 चेंडूचा खेळ, जबरदस्त गोलंदाजी अजयला आपण पाहतोय. समोर नवीन फलंदाज महेश वाघ यावेळेस ऑन स्ट्राईक वरती आहे. अभि वाघला स्ट्राईक कितपत दिली जाईल हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा प्रॉपर संपर्क जुळला नाही आणि इथून मात्र हा चौथा चेंडू देखील सुरेख फेकला जातोय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आज संपूर्ण रजनीमध्ये या संघानं पराभूत केला आपण पाहतोय. मोठमोठ्या संघानं आणि त्याच नंतर राहिलेला खेळ, पाठीराख्यांची लाभलेली साथ जवळपास पहाटेच्या 4 वाजून 24 मिनिटे झाले देखील भरपूर पाठीराखी आपण पाहतोय मोहपाडा टीमच्या. कारण त्यांना माहिती आपल्या गावचा संघ खेळतोय आणि त्या अनुषंगाने सपोर्ट करण्यासाठी यावेळेस आपण पाहतोय बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क जुळला नाहीये. पण सांगत असताना बाईकच्या स्वरूपात एक सिंगल आणि या षटकातील अंतिम चेंडूचा सामना करेल अभि वाघ. हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह राहील. कारण या चेंडूवरती जर का विकेट आली तर मोहपाडा टीमचा जल्लोष. अभि वाघ या चेंडूवरती सिंगल घेत स्वतःपुढे स्ट्राईक ठेवेल का एखादा मोठा फटका सजवेत धावसंख्या पुढे घेऊन जाईल. 2 वरती 2 गडी बाद. यावेळेस फटका सुंदर्या सिंगल घेत स्वतः पुढे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न राहील. कारण त्याला माहिती आहे अंतिम 6 चेंडू जर का एकट्याने फेस केल्या तर 6 मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय आणि संघ आपण पाहतो पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 1 स्टार वाघाचवाडी 3 धावा फक्त आणि फक्त आपण पाहतोय. त्यामध्ये 2 फलंदाज 0 धावसंख्येवरती बाद झाल्या. अभि वाघचा विचार केला गेला, क्षमता भरपूर मोठी आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये मोहपाडा टीमच्या अगेन्स्ट ती सिद्ध केली जाईल का. गोलंदाज अजयचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण आपण विचार केला गेला अंकुशला त्याने 0 वरती बाद केला, रुपेशला देखील 0 वरती बाद केला आणि धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 2 आणि जबरदस्त स्पेल राहिला गेला. स्टार्ट कसा असावा याचं उत्तम उदाहरण त्याने दाखवून दिला आणि इथून मात्र एंड कसा राहील हे देखील पाहावं लागेल. तीन धाबा 2 गडी बाद झालेत. आपण जर का पाहिल्या गेले गोलंदाजी ट्रॅक वरती राहुल हिरव्या अंतिम 6 चेंडू जर का अभि वाघनं फेस केल्या तर 20+ धावसंख्या होईल यात मात्र शंका नाही या आणि त्यासाठी प्रयत्न करतोय. मात्र पाहावं लागेल ही सिंगल कितपत महागात पडेल आणि इथून पाहावं लागेल नो स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इथून पाहावं लागेल अशा रीतीने धाव या ठिकाणी मात्र घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज महेश वाघ यावेळेस मात्र होईल बाद. होता अभि वाघला स्ट्राईक. मैदानाच्या आतमध्ये चंदर वाघ यावेळेस मात्र दाखल झालाय. खऱ्या अर्थाने अभि वाघला मात्र इथून चांगला खेळ करावा लागेल. संघ मात्र अडचणीत सापडला. अवघ्या 4 अंकावरती धावसंख्या थांबली गेल्या. कमालीचा चेंडू रिलीज केला जातोय. पंचाने मात्र या ठिकाणी पाहावं लागेल फिंगर अप लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. मात्र धक्का क्रमांक लागेल. खऱ्या अर्थानं 2 पंच एकत्रित येऊन मात्र सल्ला मसलत जरूर करतील. कारण डिसिजन हा फार महत्वाचा राहील. पंच डिसिजन अंतिम निर्णयाची अपेक्षा पंचाने सांगितलं. फलंदाज OUT फलंदाज मात्र बाद असेल. अभि वाघ बॅक टू द पवेलियन आणि मोठा करारा झटका 1 स्टार वाघाचवाडी टीमला. बॅकवुडला धावसंख्या आपण जर का पाहिले गेल्या
फक्त आणि फक्त 4 धावा आणि 4 फलंदाज बाद. उर्वरितच्या अंतिम 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 मध्ये किती बनतील. विजयसाठी फटका बसला गेलाय. विकेटची संधी, फलंदाज होईल बाद. सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे रंग भरले जातात मोहोपाडा टीमच्या बाजूना. धक्क्या कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी सुरुवात करून दिली अजय नामक गोलंदाजाने जबरदस्त आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली आपण पाहतोय. राहुल हिरवेला अद्याप या षटकातील आपण पाहिल्या गेला 3 चेंडू सफर झालेत, 2 सलग आणि इथून पावलं मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिल्या गेला या चेंडूवरती जरूर नाट्यमय क्रिकेट घडलं गेला. या चेंडूवरती मात्र 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने संघ पुढे सरकला. आपण पाहतो खऱ्या अर्थानं 6 या अंकावरती नवीन फलंदाज अशोक वाघ. नो स्ट्राईक एंडवरती तर स्ट्राईक वरती चंदर वाघ. चंदर साठी क्लासिकल फटका आपण पाहतोय ऑन साइडला अप्परकटचा सुंदर देखना फटका आणि इथून मात्र चेंडू फरार. धावा मिळतील 4. चंदरला तब्बल आपण जर का पाहिल्या गेला खऱ्या अर्थानं 5व्या क्रमांकावरती पाठवला. हा निर्णय कितपत योग्य होता हे आपल्याला जरूर सांगून जाईल. अंतिम टार्गेट सेट बॉल धावा बनल्यात 10 धावा. हा मोठा फटका आला तरी देखील वाघाच्या वेळी संघ फाईट करेल कारण गोलंदाजी त्यांची फार चांगली आहे. मात्र चंद्र वाघ त्यासाठी प्रयत्न जरूर करेल. यावेळेस पाहावं लागेल इट इज नो चेंडू. नशिबाची साथ, नशिबाची साथ लाभली जाते. सिंगल कम्प्लीट. दुसरा प्रयत्न 2 धावा देखील पूर्ण आणि इथून पाहावं लागेल 2+1 अशा टोटल 3 धावा. ओव्हर स्टेपिंग अतिशय फार चांगली भूमिका पार पाडत असताना ऑफिशियल आपण पाहिलं गेलं श्रीपतजी कडाळी सरांना आपण पाहतोय. जबरदस्त सामना. या 3 धावा संघ पुढे सरकला 13 या अंकावरती आणि फ्रीडचा चेंडू असेल समोर चंदर वाघ ज्याने चौकारानं डावाची सुरुवात केली. एक एक चेंडू रंग बदलतो सामन्यामध्ये. आपण जर का पाहिलं गेलं 13 बनल्यात. मोठा फटका आला तर जरूर चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. फुल्लर लेनचा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल फायनल रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आनंद चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. मिळाली एक सिंगल धाव आणि धावसंख्या बनली 14. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला सांगतो आणि येणारे 12 चेंडू आणि कंपल्सरी 15 धावसंख्येची गरज.
या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान विजयासाठी असेल. तर विचार केला तर चंदर निश्चितच स्वप्नील सरांनी सांगितलं 5व्या क्रमांकावर चंदरचे क्लास फटके होते. मी म्हणेन आज शेवटचा 2 षटकांचा सामना होता. अविनाश वाघ आणि अंकुश वाघ नंतर चंदरला खेळपट्टीवर यायला हवं होतं, परंतु प्रत्येक संघाची स्ट्रॅटेजी वेगळी असते आणि त्या ठिकाणी मात्र चंदरला 5व्या क्रमांकावर आला. परंतु एक निश्चितच समाधानकारक स्कोर म्हणता येणार नाही, परंतु एक टफ फाईट स्कोर नक्कीच उभा केलाय. सलामीची जोडी बंटी आणि राहुल. रफ अँड टफ सामना होईल यातील मात्र शंका नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अवी. जर हे षटक अतिशय चांगलं फेकलं तर निश्चितच कमबॅक करेल हा वाघाजवाडी संघ आणि इथून जर एखादा मोठा फटका आला तर मात्र मोपाडा संघ कमबॅक करू शकेल. पहिला चेंडू तर डॉट आलाय. या ठिकाणी मात्र कार्पेटच्या माध्यमातून काऊ कॉर्नर रिझर्व मधून खेळून काढलंय. त्या ठिकाणी मात्र सिंगल न श्री गणेश झाला. संघाची धावसंख्या धावपलकर आपण सिंगल. ओके. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू मात्र संपलाय मोपाडा टीमचा. इथून मात्र डॉट. जसे जसे डॉट चेंडू येतील तसा तसा धावपलकावर धावा लागल्यात. एक उर्वरित 9 चेंडू मध्ये 14ची गरज. या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इष्टिरक्षक बीट त्या पाठीमागे असलेल्या क्षेत्ररक्षक सुद्धा बीट सूर मारला. त्या ठिकाणी चंदर वागणं चौकार आला. डॉट चेंडू अतिशय चांगला काढला होता, परंतु त्या ठिकाणी मात्र नशिबाची साथ लाभली नाही. मी म्हणेन संघाची धावसंख्या धावपलकावर 5 धावा. इथून मात्र फलंदाज बाद होईल. विकेट सॅक्रिफाईस केली ती कशासाठी तर राहुलसाठी. राहुलला स्ट्राईकवर आलाय, पण राहुलची विकेट खूप महत्वाची आहे. या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकेल आणि इथून जर राहुलने मोठा फटका खेळला तर मात्र या सामन्याची हवा मात्र निघून जाईल. नवीन फलंदाज खेळपट्टीवर अजय आलाय. या ठिकाणी मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपलकावर 5. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 10 धावा. चला स्ट्राईकवर फलंदाज अजय.
6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. आज खूप उशीर झाला, 4:39 परंतु आपण एक्स्ट्रा कव्हरचा पोल सुद्धा कव्हर केलाय, ही जमेची बाजू. आणि उद्या मात्र या ठिकाणी ओपनचे सामने आहेत. या ठिकाणी एकच क्षेत्र खराब क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय, तो क्षेत्र म्हणजे इष्टिरक्षक आणि त्याच्या पाठीमागचे तिघे. काय करेल या ठिकाणी मात्र अंकुशनं अतिशय चांगला चेंडू फेकला होता, परंतु त्या ठिकाणी इष्टिरक्षकाला हा चेंडू अडवायचा होता. का तर आपल्या धावा आधीच कमी आहेत आणि अशा धावा जर गेल्या 2 विचार केला तर एकही असा फटका म्हणजे बॅट तर या परंतु पर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि धावचीची संधी. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केले, धावचीचा प्रयत्न. नॉट आउट. या 2 धावा, या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 11. येणारे 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 13. 2 बॉल 2 ची गरज. अतिशय चांगला खेळ राहिलाय मोहपाडा संघाचे. पाठीराखे आता थोडेसे शांत आहेत. आता याचं कारण आम्ही काय समजू? थंडी जास्त पडली की काय झालं? काय ना झाला ना गारत झाला. आपले मामा तर गोड दिसत नाही आहे ना मामा? आणि या ठिकाणी मात्र सामना जिंकलाय आणि आम्हाला 5वा संघ मिळालाय. डीजे बजाव.